समाज आक्रमक झालाय। भिगवण घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं बारामती येथील अहिल्या भवन या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये सोमवारी बारामती इंदापूर दौंड बंदची हाक देण्यात आलेली आहे। तसंच भिगवण प्रकरणामध्ये आरोपीला मदत केली आणि हिंदूच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं या बैठकीत आमदार राहुल कुल यांचा निषेध करण्यात आला। तसंच यावेळी सकल हिंदू समाजाकडून 3 मागण्या करण्यात आलेल्या आहेत। पहिली मागणी, भिगवण प्रकरणी आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा। दुसरी मागणी, धर्मांतरण कायदा महाराष्ट्रात लागू करावा, त्याची अंमलबजावणी व्हावी। आणि तिसरी मागणी, महाराष्ट्रात आणि देशात लव जिहादच्या विरोधात कायदा करून त्याची अंमलबजावणी करावी। या 3 प्रमुख मागण्या या बैठकीमध्ये करण्यात आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल करून की हा माणूस भाजपचा तुम्ही बसवलेला आहे, आम्ही ह्याला मतदान केलं, लोक 19ला त्यांची मंडळी उभा केली, त्यावेळेस आम्ही मतदान केलं, पळलो ही केलं आणि वेळ आली की हा विरोधी पार्टीला दरवेळेस मदत करतो। तर हे कशासाठी आणि का चाललेलं आहे? तर हे कुठल्याही परिस्थितीत बंद झालं पाहिजे। ह्यासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बाबतीत सोशल मीडियावर असेल आणि मेलच्या स्वरूपात असेल मोठी यंत्रणा या ठिकाणी आम्ही करणार आहे आणि त्यांचा जो खरा चेहरा आहे तो या ठिकाणी उघड पाडणार आहे। सर्वांनी स्वफूर्तीने व्यापाऱ्यांनी बंद पाळावे ही आग्रहाची व कळकळीची सर्वांना नम्र विनंती करण्यात आली। त्याप्रमाणे सर्व सकल हिंदू समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले आणि एका भिगवण येथील झालेल्या घटनेबाबत अत्यंत निंदनीय व निषेधार्थ म्हणून आज ही सभा आम्ही आयोजित केली होती। पुन्हा असे महाराष्ट्रामध्ये काय परंतु पुन्हा भारत देशामध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी हिंदू बांधवांनी खबरदारी घ्यावी ही विनंती। मध्ये आम्ही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा या एक आग्रहाची विनंती। खासदार डॉक्टर अनिल बोंडेंनी ही मागणी केलेली आहे। लग्नानंतर धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करणं आवश्यक असल्याचं बोंडेंनी म्हटलंय। खोटा आमिष, प्रलोभन, ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून विवाह केल्यास दोषी आढळून आलेल्याला किमान 10 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणी अनिल बोंडे यांनी केलेली आहे। स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर जर धर्मांतर होत असेल तर धर्मांतर करण्याची परवानगी ही राज्य शासनाची असली पाहिजे। राज्य शासनाला माहित करूनच धर्मांतर झालं पाहिजे आणि त्यामुळं यासाठी कठोर कायदा करणं अतिशय आवश्यक आहे। फॉल्स आयडेंटिटी देऊन किंवा प्रलोभनाच्या द्वारे, ब्लॅकमेलिंग करण्याच्या द्वारे जर हा विवाह होत असेल किंवा एखाद्या सामाजिक अनेक असे मॅरेज ब्युरो निघालेले आहेत, त्या मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून विवाह लावण्याचा प्रयत्न होत असेल तर यामध्ये दोषी सापडल्याला किमान 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली पाहिजे।